नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग येणाऱ्या पुढील मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुनची आता पूर्णपणे खात्री पटलेली असते की शांता मावशीचा खून हा प्रियाने नक्कीच केलेला असावा. तर आता अर्जुन, सायली आणि चैतन्य हे तिघही आता एका ठिकाणी जमलेले असतात. तेव्हा अर्जुन सायली आणि चैतन्याला म्हणत असतो की इन्स्पेक्टर पाठक मुद्दाम माझ्या मागावर होता. तर अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की सायली आणि चैतन्य, तुम्ही आता एक काम करा, खुनाच्या रात्री आपण ज्या आईस्क्रीम शॉपवरती गेलो होतो ना, त्या तिथल्या मॅनेजरशी तुम्ही बोला आणि तिथे काही इन्फॉर्मेशन मिळते ना ते बघा. त्याच्यानंतर शांतामावशीच्या घराजवळ जा आणि तिथे सुद्धा तुम्हाला थोडीफार काही इन्फॉर्मेशन मिळत असेल ना, ते तिथे बघा आणि काही चौकशी होते का ते सुद्धा बघा की तिथे शांतामावशी सोबत कोण आलं होतं, तिथून त्या कुठे गेल्या, काय गेल्या, सगळी इन्फॉर्मेशन तिथे मिळते का ते बघा. तर दुसरीकडे आता अधिराज हा प्रियाच्या मागावर असतो आणि तिला तो आता एका शॉपमध्ये घेऊन येत असतो, म्हणजेच कॅफेमध्ये घेऊन येतो. आणि अधिराज आता प्रियाला तिथे प्रपोज मारत असतो आणि म्हणत असतो की प्रिया, तू माझ्याशी लग्न करशील का. तेव्हा तो तिला रिंग दाखवतो आणि तिच्या हातात रिंग घालण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे अर्जुन आता त्याचं डोकं लावत असतो की शांता मावशीला नेमकं नेलं कोणी होतं आणि जर का प्रियाने हा खून केला असेल तर कुठेतरी आपल्याला मार्ग दिसेलच आणि काही ना काहीतरी आपल्याला क्ल्यू सापडेलच की प्रियानेच हा नक्की खून केलेला असावा. तेव्हा सायली सुद्धा तिथे अर्जुनची आता हेल्प करत असते. तर दुसरीकडे प्रिया ही तिथून निघून गेल्याच्या नंतर आता अधिराज हा अर्जुनला फोन लावत असतो आणि अधिराज अर्जुनला सांगत असतो की मी जेव्हा प्रियाला प्रपोज केलं आणि तिला अंगठी घातली ना, तेव्हा तिच्या हाताला ना थोडंसं रक्त लागलेलं होतं. तेव्हा आता अधिराज पूर्णपणे सांगितल्याच्या नंतर आता अर्जुन आणि सायली, चैतन्य या तिघांनाही पूर्णपणे खात्री पटलेली असते की याचा अर्थ की नक्कीच हा शांता मावशीचा खून ना हा प्रियानेच नक्की केलेला असेल. तर आपल्याला ना तिला आता रंगेहात पकडायला हवं आहे. आता पूर्णपणे क्ल्यू लागल्याच्या नंतर आता इथे प्रियाचे मात्र 3-13 नक्कीच वाजणार आहे. अर्जुन आता तिला रंगेहात पकडून आणि तिनेच खून केला आहे असं आता सगळ्यांसमोर तो आणणार आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील मालिकेत आपल्याला ना आता जबरदस्त ट्विस्ट सुद्धा पाहायला भेटणार आहे आणि प्रियाच्या आता सायली 3-13 नक्कीच वाजवणार आहे. तर भेटूया पुढील मालिकेत. तोपर्यंत धन्यवाद.